पंढरपूर इथे गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या दुःख निवारण करण्यासाठी पिचलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, विनाट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी युवा नेते रोहितदादा पवार आणि आम्ही त्यांच्यासोबत 25-26 जण उपोषणाला बसलेले आहेत. त्याच्यामध्ये महाजन साहेब 5 महिला सुद्धा बसलेल्या आहेत. सगळ्या आमच्या आंदोलकांची भूमिका तुम्ही जे मुद्दा सांगितलाय, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतोय. आपली महाराष्ट्रात ख्याती अशी आहे या सरकारमध्ये की आपण संकटमोचक आहात. त्यामुळे तुम्ही संकटमोचक आहात. हे शेतकऱ्यावरचं संकट हे रोहितदादावरचं नाही. हे संकट आपल्या हातून जर हे निवारण होणार असेल तर आम्हाला सर्वांना निश्चितच आनंद आहे. आणि म्हणून मी आपल्याला आंदोलक या नात्याने, उपोषणकर्ता या नात्याने आणि या टीमचा या सगळ्याचा भाग म्हणून सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून एक विनंती करतो साहेब, हे आंदोलन आम्ही संपवणार नाही, फक्त स्वल्पविराम देणार आहोत. तात्पुरतं स्थगित करतो. तुम्ही जी मुदत दिली आम्हाला की अधिवेशनाच्या आधी त्याची मीटिंग होईल, माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आपण फोनवर बोललो आमच्या समक्ष, त्याचाही आम्हाला आनंद झाला. मुख्यमंत्री साहेबांशी बोलून आपण जे आम्हाला शब्द दिलाय की अधिवेशनाच्या आधी त्याची मीटिंग होईल, त्या मीटिंगमध्ये सकारात्मक निर्णय होईल, आमच्या मागण्यांची दखल घेतली जाईल, तुम्ही शब्द दिलेत. आम्ही तोपर्यंत म्हणजे ती मीटिंग होईपर्यंत हे आंदोलन आमचं स्थगित करत आहोत, बंद करत नाही. बरोबर आहे का? त्यामुळं त्याच्या पुढचं जर आंदोलन करायचे आम्हाला वेळ आली तर त्याच्यासारखं दुर्दैव नसेल. हा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या साक्षीनं आपण शब्द दिलेला आहे. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला कुणालाही लबाडी करता येणार नाही, शासन सुद्धा लबाडी करणार नाही असा आम्ही विश्वास ठेवतो. आणि म्हणून ते 3 दिवस इथं उपोषण चाललंय, अन्नत्याग चाललाय अन्नदात्यासाठी. रोहितदादांचं कुटुंब कालपासून इथं बसून आहेत. कृषी तज्ञ म्हणून ज्यांची ख्याती आहे राजेंद्रदादा पवार, त्यांचं काम बघण्यासारखं आहे. शेतकऱ्यांसाठी पूर्ण वेळ काम करतात ते इथं बसून आहेत. रोहितदादांच्या आई साहेब सुनंदा वहिनी ह्या सुद्धा पूर्ण वेळ कार्य आहेत. बचत गट असतील, महिलांचं सक्षमीकरण असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल, खूप काम आहे. केव्हीकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन भरवतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काही ना काही बदल व्हावा म्हणून आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे कुटुंब कायम काम करतंय. त्याला 50-55 वर्ष झाली. काही जण लोक म्हणले, मी 2 मिनिटं वेळ घेतो साहेब, नाईलाज आहे, राहत नाही, मनातल्या भावना बोलल्या पाहिजे तुमच्या साक्षीनं. फार वेदना झाल्या साहेब. काही लोक आपल्या जवळचे आम्हाला जेव्हा म्हणतात की काहीतरी टीकात न बोलतात तर वाईट वाटलं. या कुटुंबाने रोहितदादांचे 3 आजोबा पद्मविभूषण ठरलेले आहेत. आप्पासाहेब पवार रोहितदादांचे आजोबा हे कृषीतज्ञ होते. फार मोठे व्यक्तिमत्व, त्यांचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे रोहितदादांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजतात, हे प्रश्न समजतात, संवेदना आहेत म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता. आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत. महाराष्ट्रातले आज पाठिंबा दिलेले सगळे लोकांचे आम्ही आभार मानतो. आणि मी सुनंदा वहिनी आणि राजूदादांना विनंती करतो, रोहितदादांचे वडील आणि महाजन साहेब आपण आणि एक ज्येष्ठ माता या ठिकाणी आहेत, पंढरपूरचे एक वारकरी माता आहेत तिथल्या, त्या आणि राजूदादा आणि सुनंदा वहिनींना विनंती करतो की आपण रोहितदादांना इथे उपोषण त्यांचा अन्नत्याग सोडवण्यासाठी यावं. आणि रोहितदादा, आम्ही तुम्हाला सगळ्यांना मिळून विनंती करतो, आपण हे अन्नत्याग थांबवावं.